आम्ही लंके ब्रदर्स. मी स्वप्नील विलास लंके, शिक्षण BSc ॲग्री. नमस्कार, मी प्रशांत विलास लंके. माझं शिक्षण BE इलेक्ट्रिकल झालेलं आहे. गेली 20 वर्षापासून वडिलोपार्जित शेती रासायनिक चालू होती आणि 2019मध्ये बंधू आणि मी ज्यावेळेस कोरोनामुळं घरी आलो त्यावेळेस असं निदर्शनात आलं की 10 वर्षापूर्वीचं उत्पन्न आणि आत्ताचं उत्पन्न यामध्ये खूप तफावत झाली. रासायनिक खतांचा आणि औषधाचा वापर करून पण उत्पन्न कमी होत होतं आणि खर्च वाढतच होता. मग त्यानंतर 2020पासून विषमुक्त शेती आम्ही सुरुवात केली. प्रमुख पीक कांदा घेत होतो आणि आता 2024च्या डिसेंबर महिन्यापासून 1 एकरच्या प्लॉटमध्ये नैसर्गिकरित्या भाजीपाला आणि फळे याची लागवड केलेली आहे. ते आपण डेमो प्लॉटमध्ये पाहणार आहोत. हा डेमो प्लॉट आहे आपला आणि डेमो प्लॉटमध्ये इथं तुम्हाला सुरणकंद नंतर इकडल्या सरीला वांगं लावलेलं आहे आणि वांग्यानंतर आपल्याला इथं हळद दिसते. ही हळद, पपई आणि याच्यानंतर पुढे आलं. ही चवळी आहे आणि नैसर्गिक किंवा आपलं गावरान बियाण्यामध्ये ही लाल भेंडी आहे. चालू केलं. देशी पपई आणि तोंडावळं याची पण लागवड केलेली आहे आणि हे घेवडा आहे. या ठिकाणी आळू, गवती चहा, कोहळा याची लागवड केलेली आहे. इथे दुधी भोपळा आहे. दुधी भोपळ्याच्या शेजारी दोडक्याचे वेल लावलेले आहे आपण. कडेच्या सरीला इथे 86-032 ऊसाची लागवड केलेली आहे आणि त्याच्याच पुढे अर्धी सरी केळीची पण लागवड केलेली आहे. अशा एकंदरीत ह्या प्लॉटमध्ये जवळजवळ 30 व्हरायटींची लागवड केली आहे. त्यामध्ये वेलवर्गीय फळभाज्या आणि पालेभाज्या यांचा समावेश आहे. हा आपला दुसरा प्लॉट आहे. वनशेती किंवा जंगल शेती म्हणता येईल. यामध्ये मिश्र प्रकारे विविध प्रकारचे फळझाडे आणि औषधी वनस्पती पण आहे. गुळवेल झालं, अशा वनस्पती आहे. गावठी आंबे पण आहेत. या जवळजवळ 4 ते 5 एकराच्या जंगलामध्ये या गावठी कोंबड्या आहेत. थोड्या प्रमाणात आपण गावठी कोंबड्या पण केलेल्या आहेत. यामध्ये सीताफळ, कडुलिंब अशा विविध प्रकारचे वनस्पती आहेत. काही नैसर्गिकरित्या उगवलेल्या पण आहेत. या जंगलाच्या वरतीच आपली घर आणि गोशाळा आहे. हे राजहंस आहेत. गोशाळेमध्ये जास्त प्रमाणात गीर गाई, त्यासोबत एक कोकण गिड्डा आणि कांक्रेज अशा गाई आहेत. यांना मुक्त संचारमध्ये असतात त्या. हा नंदी आहे. नैसर्गिकरित्या रेतन करण्यासाठी नंदी आहेत. उंचावरून पाहिलं तर असं दृश्य दिसतं आपल्या वनशेतीचं. यामध्ये एक पावणेकरमध्ये शेततळ पण आहे आणि हा जो पाठीमागं डोंगर दिसतोय तो जवळजवळ 300 एकरचा आहे. आपल्या ज्या गीर गाई आहेत त्यांच्यासाठी नैसर्गिकरित्या चारा उपलब्ध असतो. जवळजवळ 8 ते 9 महिने गाई डोंगराला चरायला जात असतात आणि मग त्या गायींपासून मिळालेलं आपल्याला शेण, गोमूत्र त्याचा आपण नैसर्गिक शेतीमध्ये वापर करतो.
आणि जे काही दूध वगैरे घेते ते आहारामध्ये आपल्याला उपलब्ध होतं. अशा प्रकारे आपण रासायनिक खतांच्या वापरामुळे जे शेती नागपीक झालते आणि उत्पन्न कमी झालं आणि खर्च वाढला होता त्यामुळं, आणि आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम याचा थोडा थोडा अभ्यास होत गेला. त्यानुसार मग आपण नैसर्गिक शेती आणि वनशेतीकडे वळालो आहोत आणि आत्ता सुरू आहे चांगल्या पद्धतीने.